तर आता आम्ही इथं नावं वाजवणार होतो टॅपर अंकल आणि नारे दादा. छोटू अंकल आलेला आहे आपला. स्माइल बघा किती क्यूट आहे चेहऱ्यावर. परत एकदा आता आज आहे 29 मे. तर आपल्याला कामोट येते शिवकर मऊ तोच कॉल आहे आपल्याला. सर्व साखरपुडा वाजवला तो आपण आपला हनुमंताचं मंदिर बघा. तर आता आम्ही चाललो आहे जरा. तर इथं छोटू अंकल येते गाडी घेऊन. तर ऋतिक काका पुढेच आहे आणि आपला ब्लॉग आहे तो पण आताच अपलोडिंगला गेला. कालचा लग्नाचा ब्लॉग होता तो. आणि आता आम्ही चाललो जरा. आम्ही नावाजवळ पण गेलो मागाशी. ती क्लिप माझी निघली का नाही माहिती नाही मला. ती निघली असेल तर मी टाकीन. मी बघशाल मग ती क्लिप पहिलेच स्टार्टिंगला. आता छोटू अंकल येतं आहे. छोटू अंकल आलेला आहे आपला. स्माइल बघा किती क्यूट आहे चेहऱ्यावर. आम्ही आता बसतो ना त्याला कामोड्यात जाऊ. आता लई पाय दुखते. काल पण आपण लग्नाला गेलो लई पाय दुखते. चला जाऊ चला. आता फायनली पोचलो आपण कामोड्यात. तर पहिलाच दर्शन गुरुनाथ मास्तरांचं झालेलं आहे. पाहिलं गो. तर चला तुम्ही कामोड्यात कुठं पण या लग्नाला कुठं तिथं या. ते वलीला या वलीला या तुम्हाला दिसणारच. बंटी शेत कुठं पण या कुठं तुम्हाला दिसणारच. तर आता आम्ही बसलो गाणी मारायला. इथं समोर नायडीवाले बसणार आहेत आपल्या समोर. हे बंटी बघा बंटी. आता गाणी मारतो आम्ही. कॅमेरामॅन आहे आपला आज. म्हणजे कॅमेरामॅन नाही बोलू शकत त्याला. आपला भाऊच आहे बारका सार्थक गोवारी मॅन फ्रॉम कामोडे. आणि बघा हे कट दाखव यायची आणि केस कापलं का नाही नक्की सांगा. दाखव र. चला आता गाणी मारू. मी गाणी एन्जॉय करतो. झाले आमचा बैठक आणि मारून. तर आता हे सगळे उठले इथं. आता मुंडी खायला कुठं गुरुवार बिरवार आहे का नाही तुला? गुरुवार उपास आहे. डाल मुंडी खायला कोलेगीत वाजवायचा आहे आम्हाला. कामोडे गावचा हँडसम बॉय. आता आम्हाला कोलेगीत वाजवायला सांगितलंय. नवरा निघते आता. इथं बघा सगळे घोडा बिडा आलेला आहे. तर आम्ही आता वाजवतो. तुम्ही कोलेगीची गाणी एन्जॉय करा चला.
तर आता आमचा वाजून झाला कामोड्यात ना, तर आम्ही आता निघलोय जरा रीड घ्यायला चाललो आहे पनवेलला. तिथनं जाऊ आपण मऊला शिवकरला. आता रीड घेतो आम्ही तिथनं पनवेलला आणि डायरेक्ट आम्ही तिथं जाऊ. बघू आता तुला थांबताव का. आता स्टॉप भेटला कुठं चांगला तिथं थांबू नाही तर मग डायरेक्ट तिकडंच जाऊ. चला. आम्ही पोचलो आहे आता इथं मऊला. तर आम्हाला रिक्षा लावायला जागाच नाही. तर आता आम्ही बाहेर पण अख्खा बघितलेला तर सगळा पॅक आहे इकडून तिकडून. तर आम्ही आता इथं पोचलो. इथंच लावली रिक्षा. मागं आपण या घराची इथं बसलेलो माहिती असेल तुम्हाला. ते बघा इथं रिक्षा लावली आपण. नाही आवाज तिकडे आहे बोलतो ना. तर चला जाऊ वाजवायला आता. आता आम्ही कॉलेजेस गाणे वाजून झालेले. आता सगळं सामान लावलं. इथंच जागा नाही. इथंच सामान लावलं आम्ही. आता सगळी ते साईडला बसले. आता आम्ही गाणे मारतो. कॅमेरामॅन आपला रेडीच आहे आपला बारका भाऊ. चला गाणे मारू आपण. तुम्ही गाणे इथे चायनीज आलो आहे. इथं व्हेज चायनीज भेटला आपल्याला नशीब. म्हणजे व्हेज आहे इकडं बघू शकता तुम्ही नाव. तर आता इथं बनवून भेटलं आपल्याला. म्हणजे बंद झालता. तर आता आपल्याला एक करून देतात. कसं जरी रिक्वेस्ट केल्यावर दिलं आहे आपल्याला. चांगली गोष्ट आहे. या चायनीजवर व्हिजिट करा तुम्ही कधी पण. चिखल्याला आहे. चिखल्याचा बोर्ड आहे बघा. यो दाखवतो थांबा तुम्हाला. बघा इथून लगेच यो चायनीज आहे व्हेज आणि इथं चिकनचं आहे. तर माझा आज उपवास आहे गुरुवार. तर मी आता व्हेज सांगितलं आहे. ट्रिपल राईस सांगितलं आहे. तर बघू खाऊ आपण आता. आल्यावर सांगतो तुम्हाला कसं. यो आमचा व्हेज राईस आणि यो व्हेज सूप. तर एक नंबर लागला व्हेज राईस आपल्याला. तर मी व्हेज राईस खाल्लाय. तर यांचा उपवास नव्हता छोटू अंकलचा आणि ऋतिका काकाचा. तुम्हाला कसा वाटला राईस? मस्त होता एकदम. फ्राय राईस खाल्ला आई तो आहे आणि वर्षी सूप मागवलेला. बोललो ट्रिपल राईस मागवतो नाही
फ्राय राईस मागवला. चांगली पोरांना इथं पाहिजे होतं जेवायला. हा मस्त लागला. तुम्ही पण विजिट करा. हे बघा यो चिखल्याचा बोर्ड आहे ना, तर याच्या समोरच आहे. तर चला भेटू आपण आता मांडवात जाऊन. एक नंबर लागला, एक नंबर. चला तुम्ही आता बघितलं असतं तर आम्ही सगळ्यांना नाचत होतो बँडवाला बिनारी दमच्या वाजून. तर दुसरा नवरा आला तर तो जरा चालतच चाललेला, तर आम्ही बरं वाजवू का थोडासा. आमचं थापानी ड्रम जरा लांब ठेवलेलं, तर दम्मीला लागले म्हणून बोलता येई नाही. थापानी ड्रम वाजवायचा होता तर इथंच ठेवलेलं मांडवा, आणि तिथं रस्त्यावर जायचं होतं वाजवायला, तर आम्ही वाजवला. तर आता मी ड्रम नाही वाजवणार आहे, बेस वाजवणार आहे. तर चला आज बेस वाजू. मांडवात आलो आपण. गाणी मारायचेच वाटतं. गाणी वाजवताना बैठक गाणी वाजवलं बघू. आता नवरा निघत असला तर डायरेक्ट कोले घेत, नाही तर मग बैठक गाणी मारू आम्ही. तुम्हाला दाखवतोच मी. चला आमचा मऊला वाजून झालेला इथना. तर आम्ही आता निघलो कामोड्याला जायला. वाजले किती हृदय अंकल? 2:20 झालेले, म्हणजे 2:30 वाजले. तर आम्ही चाललो आहे आता कामोट्यान. सकाळी लवकर पण जायचं आम्हाला वाजवायला. तर 8 वाजता जायचं आहे सकाळी. साखरपुड्याचा पण कॉल आहे, तर एडिट कधी करू. आज पण झोपायला भेटणार नाही, हाल बेकार होणार आहे. तर आम्ही चालू आता कामोड्याला वरात वाजवायला. बघा इथे किती वाजता नाही किती नाही, तर चालू तिथे जाऊ. आम्ही पोहोचलो आता कामोठ्या. नक्की कुठनं इथनं वाजवतं कितना वाजवतं माहिती नाही. तिथंच वाजवायचं आय थिंक. तर कमानीजवळ कामोड्याच्या तिथे जाऊ. चला आपण आता पण बेस वाजवणार आहे मी. तर चला जाऊ आता वाजवायला. झालाय कामोड्यातनं वाजून. तर एवढा हा कट करतो मी. तर एवढा घासा सुकलाय ना, पाणी पाहिजे जरा पियाला. जिंदगीत पहिल्यांदा एवढं वाजलं असं वाटतं मला. हो एकटं ड्रमला होता ना आज, मी बेसला होतो. वाजवायला जरा प्रोफेशनल मिलिन मास्तर होता आज आपला. डेंजर आहे. एवढी फाटली माझी. तर आता चाललो घरी. जरा यो ब्लॉग जास्ती नाही मोठा करणार मी बाबा. बस उद्या सकाळी पण सकाळी 7 वाजता पण उठायचं आहे, वाजवायला जायचं आहे. कधी एडिट करू कधी टाकू समजत नाही. तर चला जाऊ घरी. बस पोचलो घरी. एवढी हालत बेकार झाली ना. सकाळी पण जायचं वाजवायला. तर नक्की जायचं आहे का माहिती नाही मला, पण जायचं आहे बहुतेक. तर चला आजचा ब्लॉग जर आवडला असेल तर नक्कीच लाईक करा. सगळीजणं बघतात पण लाईक कोण नाही करत. जरा लाईक बिक करा. तर आजच्या ब्लॉगमध्ये एवढाच.
चला बाय आणि ओम साईराम.